इगतपुरी जिल्हा हा पावसाळ्यात मुंबई आणि नाशिक परिसरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असतो। मात्र 13 जुलैला इगतपुरीत पर्यटकांवरती हल्ला झाला। स्थानिक गावगुंडांनी पर्यटकांना मारहाण केली, महिलांची छेड काढली, गाड्या फोडल्या। त्यामुळे आता पर्यटकांमध्ये घबराट आहे। नाशिकमधील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरत असताना काही स्थानिक तरुणांनी महिलेवरती अश्लील शेरेबाजी करत छेडछाड केली। महिलेच्या पतीनं याला कडाडून विरोध केला आणि त्यानंतर आरोपींनी तिथून काढता पाय घेतला आणि काही वेळातच 8 ते 10 जणांचं टोळकं घेऊन ते परतले। त्यांनी या कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली। जीवाच्या भीतीनं कुटुंब कारमधून नाशिकच्या दिशेने निघालं। मात्र आरोपींनी दुचाकी आणि इतर वाहनांवरून तब्बल 15 किलोमीटरपर्यंत त्यांचा थरारक पाठलाग केला। महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं पीडित कुटुंबाची कार थांबली तेव्हा आरोपींनी पुन्हा गाडीला घेराव घालून काचा फोडल्या आणि महिलेच्या अंगावरचे दागिने आणि मोबाईल लुटण्याचा प्रयत्न केला। दरम्यान राज्यभरात या गुंडगिरीमुळे चर्चेत आलेल्या भावली धरण परिसरात जाऊन एबीपी माझानं आढावा घेतला। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसर हा निसर्गरम्य आहे। पावसाच्या सरी, आल्हाददायक वाऱ्याची झुळूक, काळ्या शार डोंगरावरची वनराई, डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे असा हा परिसर आहे। आणि आज निसर्गाचा निखळ आनंद लुटण्यासाठी कर्नाटक, राजस्थान, गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भावली डॅम परिसरामध्ये पर्यटनासाठी येत असतात। कहाँ से आए तुम? नाशिकच्या भावली धबधब्याजवळ, भावली धरणाजवळ हे सर्व पर्यटक आलेले आहेत। अशीच पर्यटकांची गर्दी या भागामध्ये असते आणि पर्यटक इथेच येऊन आनंद घेत असतात। त्याचं कारण आहे निसर्गाने मुक्त हस्ते या संपूर्ण भावली धबधबा इगतपुरी परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली आहे। त्यामुळेच नाशिकचा भावली धबधबा हा पर्यटकांना कायमच आकर्षित करत असतो। हे सर्व पर्यटक गुजरातमधून आलेले। आपण कधी आलात, काय वातावरण इथलं? इकडचं वातावरण खूप छान आहे। आम्हाला एवढं आवडलंय। आम्ही 2 वर्षापासून प्लॅन करत आहोत, पण आमचा प्लॅन कधी सक्सेस झालाच नाही आणि ह्या वर्षी आमचा प्लॅन सक्सेस झाला आणि आम्ही खूप खूप एंजॉय करत आहोत। बेंगलोर से आए हम, हमारा बेंगलोर का वेदर भी ऐसा है, पर इधर का आज फॉल देख के दिल खुश हो गया। एक चुटकुली भी बोल। राही इन हसीन नजारों में खो गया, राही इन हसीन नजारों में खो गया, आज का माहौल देखकर दिल बाग बाग हो गया। यहाँ आके इतना आनंद आ रहा है और सबसे बढ़िया यहाँ के लोग जो हैं इतने मीठे लोग हैं, इतने प्रेम से बात करते हैं। हमें कहीं भी ऐसा महसूस नहीं हुआ कि लोग हमसे अलग हैं। हम हैं राजस्थान से, बट हमें ऐसा लग रहा था कि ये सारे हमारे भाई हैं। सिक्योरिटी के हिसाब से क्या लगता है? नहीं, ऐसा हमें कोई भी अनसिक्योरिटी फील नहीं हुई। कहीं भी रात को दिन को कोई भी ऐसा प्रॉब्लम नहीं हुआ। बहुत अच्छे लोग हैं यहाँ के। पर्यावरण हे राखलं गेलं पाहिजे, पर्यटनाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, ही त्यांची भावना आहे। परंतु आता शासन प्रशासन नेमकं पुढे काय काळजी करणार हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, भावली धरण, इगतपुरी। तर पर्यटक येत आहेत, एन्जॉय करतायत, मात्र इथल्या भागातल्या काही स्थानिकांच्या गुंडगिरीमुळे पर्यटकांना त्रासही होतो। नाशिकच्या कुटुंबाला इथे मारहाण झाली, त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आणि असे प्रकार वारंवार घडतात अशी पर्यटकांची तक्रार आहे। पर्यटकांमुळे इथे स्थानिकांना रोजगार मिळतो, अनेकांनी इथे तात्पुरती दुकानं थाटली आहेत। खाद्यपदार्थांच्या विक्रीतून अनेकांना अर्थार्जन करता येतं। या परिसरातल्या फार्म हाऊसमुळे इथे लाखोंची उलाढाल होते। मात्र रविवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे इथल्या अर्थकारणाला धक्का बसलाय। पावसाळ्यात आठवडाभर इथे गर्दी असायची, मात्र आता गुंडगिरीमुळे पर्यटकांसह विक्रेत्यांची संख्याही घटली आहे। सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जाते।
भावली धरण परिसरामध्ये रविवारच्या दिवशी याच ठिकाणी काही पर्यटकांशी हमरीतुमरी झालेली होती. त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतो आहे पर्यटकांमध्ये जी संख्या होती ती संख्या काही प्रमाणात आता कमी झालेली आहे. तुम्ही इथे दरवर्षी येतात का? आजची काय परिस्थिती? नाही, दरवर्षी येत असतो आम्ही. दरवर्षी येत असताना इथं अशी पार्किंगला सुद्धा जागा राहत नाही, इथं बसण्यासाठी जागा राहत नाही, एवढी गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. पण काल परवा जी घटना झाली, जी कुठल्या फॅमिलीवर जी हल्ला झाला, ज्या कोणी केला भाड हल्ला केला, त्या भाड हल्ला त्याचा मी निषेध करतो. त्याच्यामुळे इथले पर्यटक तरी कमी झाले आणि आज बऱ्याच ती दुकाने बंद आहे. म्हणजे आता आम्ही इथं भरपूर काही वस्तू खातो पितो, पण आता काही वस्तू आम्हाला भेटल्या नाही. आता आमच्या बरोबर फॅमिली छोटे पोरं वगैरे असतात आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचं इथं लक्ष नाहीये. फक्त ती घटना झाली, त्यांनी कारवाई केली, पण इथं लक्ष नाही, कारण इथं कोणीच नाही. काय अपेक्षा आहे, काय भावना? भावना अशा आहे की पोलिसांनी इथं एक त्यांची टीम ठेवायला पाहिजे, एक टीम जरूर पाहिजे. कारण कालची घटना खूप चुकीची झाली, कारण की त्या लोकांच्या वेदना आम्ही ऐकल्या. म्हणजे पर्यटनाचा जो ओढ आहे ती नाशिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. याच्यामुळे आपल्या नाशिकला फ्युचरमध्ये अर्थव्यवस्थेला सुद्धा सामोरं जावं लागेल ह्या गोष्टीमुळे आपल्याला. इथे जे स्थानिक नागरिक होते त्यांना याच पर्यटनाच्या माध्यमातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोजगार मिळत होता. तो रोजगार कसा उपलब्ध होणार असे असंख्य प्रश्न आहेत. 4-5 जणांच्या हुल्लडबाजीमुळे, त्यांच्या कृत्यामुळे संपूर्ण इगतपुरीमधील अर्थकारणालाच फटका बसतोय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी. तर एबीपी माझाच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये भावली धरण परिसरात काही धक्कादायक गोष्टीही आढळल्या. घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत 9 जणांना अटक केली. क्राईम सीनही क्रिएट केला खरा, पण एरवीच्या सुरक्षेचं काय? इथे पर्यटकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर सोडली आहे अशी स्थिती आहे. धरण परिसर डोंगर दऱ्यांचा आहे आणि त्यामुळे इथे मोबाईलला रेंजही नसते. काही घटना घडली तर संपर्क साधणंही शक्य नाही. इथे एक पोलीस चौकी आहे, पण ती केवळ नावाला. इथे पोलीसच नसतात. चौकीची सुद्धा दुरावस्था झाली आहे. चौकी नावाच्या सांगाड्याला दारं खिडक्या नाहीत. आत डोकावून बघितलं असता केवळ दगडधोंडे आढळलेत. म्हणजे आधी पर्यटकांनी मार खाल्ला, महिलांची छेड काढली की मगच पोलीस कारवाई करणार का? एरवी पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी कोणतीही काळजी घेतली जाणार नाही का, असा सवाल निर्माण होतोय. आपण आता इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये आहोत आणि माझ्या मागच्या बाजूला पोलीस अधिकारी आणि काही आरोपी आपल्याला बघायला मिळत आहेत. काळ्या बुरखाने त्यांची तोंड झाकलेली आहेत. याचं कारण आहे त्यांनी याच ठिकाणी रविवारच्या दिवशी पर्यटकांना मारहाण केलेली होती, महिलांची छेड काढलेली होती. सर, आपण आता इथे आरोपींना घेऊन आलेला आहात. नेमका इथे काय तपास चालू आहे? आम्ही घटनास्थळ फॅमिलरायझेशन त्यांचं करून घेतोय त्यांच्याकडून, की घटना कशी घडली आणि कुठे घडली, त्यासाठी ते आलेलो होतो त्यांना घेऊन. तर ते ठिकाण दाखवत आहेत, काय काय घटना झाली, काय केलं, कसं केलं आणि तपासाच्या अनुषंगाने काय प्रोग्रेस होती त्यासाठी इथे आलेलो. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांना कसं आश्वस्त करणार आपण? पर्यटकांनी हा एरिया पूर्णपणे सेफ झोन आहे. जरी इथे मोबाईलला रेंज येत नसली तरी वर्षानुवर्ष इथे पर्यटक येत आहेत. दरवर्षी मान्सूनमध्ये या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला असतो. तरी सुद्धा आम्ही पर्यटकांना अश्युअर करतोय की अशा कोणत्याही घटनेला बळी पडू नये, किंवा कुणी तुम्हाला जर आमिष दाखवत आहे किंवा नाही, त्या एखादी घटना झाल्यावरती धक्काबुक्की करते तर तत्काळ तिथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसाला संपर्क साधून पोलिसांच्या संपर्कात राहावं जिथपर्यंत सेफ वाटत नाहीये तोपर्यंत. आणि नियरेस्ट पोलीस स्टेशनला अप्रोच होऊन आहेत ना, अशांविरुद्ध एफआयआर दिली पाहिजे. पोलीस चौकीची आपण अवस्था बघतोय, अशी जर पोलीस चौकी असेल तर सुरक्षा कशी करणार? काय झालंय की ही पोलीस चौकी पहिल्यापासून आहे इथे आहेत ना. फक्त दिवसा जो पर्यटन स्थळ चालू असतं त्यासाठी शेल्टर म्हणून चौकी होती इथे. फक्त शनिवार रविवारी गाडी जी येते त्यासोबत इथे चेअर्स येतात, इथे पोलीस येतात आणि इथे सेट आहे जो रिमोट असल्यामुळे जे स्टॅटिक सेट आहे तो पण शनिवार रविवार लागतो इथे वायरलेसचा. अशी जर पोलीस चौकी असेल तर ह्या पोलीस चौकीचा खरोखर वापर होत असेल का, हाच प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होतोय. आतमधली ही दृश्य आहे, इथे कुठल्याही स्वरूपाचे साफसफाई दिसत नाहीये. जर शनिवार हा रविवार 2 दिवसापूर्वीच येऊन गेलेला होता तर एवढ्या घाण अवस्थेमध्ये इथे पोलीस कर्मचारी बसलेले असतील का, हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे. जर पोलीस इथे असते तर ही घटना अगदी हाकेच्या अंतरावर घडली नसती. त्यामुळे इथे आता पोलिसिंग वाढवणं गरजेचं आहे, पोलिसांची गस्त वाढवणं गरजेचं आहे. जे इथे पर्यटक येतात त्यांना सुरक्षित वातावरण करून देणं ही पोलिसांची देखील जबाबदारी आहे.
कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी भावली धरण.